2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. आतिश भोईर थोडंसं नाराज होत असताना, कारण सामना जवळजवळ खूप चांगल्या मूडवर होता, परंतु तिथून मात्र थोडंसं अपसेट होत असताना आपण पाहू शकाल. धावसंख्या 0 या धावसंख्येवर. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, काही जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते करण भोईरच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग या ठिकाणी आपण पाहू शकाल. आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारला गेला. गेल्या मॅच मध्ये करण भोईरने 9 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं होतं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विजय कांबळे दुपारच्या 17 नंतर मृणाल म्हात्रे मुन्ना यांना आपण पाहू शकता. ऑन साईडला फटका चांगला आहे, स्लॉक स्वीपचा फटका 22 काठीच्या बॅट मधून निघालेला खणखणी सनसणीत पांजू प्रीमियर लीग चौकार 4. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पंचांकडे दाद आणि अशोक काटीच्या खेळीला पूर्ण विराम. गुड कमबॅक करण भोईरच्या द्वारे पाहायला मिळतो. सेलिब्रेशन टाइम. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेला प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत पांजू इंडियन्स संघ थोडासा बॅकफुटला जात असताना पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 4. मधून आलेली एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर. भावेश काठे बाद झाल्यानंतर यावेळेला आपण पाहतो दर्शन भोईर गेल्या मॅचचा हिरो ठरला होता. काय जबरदस्त आक्रमकता. 8 चेंडूमध्ये 29 धावांची घणाघाती फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहू शकला होता. अक्षय भोईरच्या खेळीवर पाणी फिरलं होतं. अक्षय भोईरच्या खेळीवर पाणी फिरलं होतं दर्शन भोईरने. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना पांजू इंडियन्स या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
मिळतील मात्र यावेळेला 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या तर 7 धावा 1 गडी बाद. जे श्रोते GTC च्या माध्यमातून जोडले गेलेत घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर मॅचचा आनंद घेत आहेत आणि चालता बोलता स्मार्टफोनवर जे श्रोते मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र खूपच बाहेर निघणारा. विशाल नाईक सर या वेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पांजू इंडियन्स वर्सेस आपल्याला पाहायला मिळतोय संघ आहे आई एकविरा रायडर. या 2 संघांमध्ये आई एकविरा रायडर संघाने पहिला सामना पराभूतच्या छायेत आपल्याला पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी पियुष भोईर स्वतः या वेळेला मात्र पंच बनतोय. काय जबरदस्त डिसिप्लिन क्रिकेट दाखवत असताना स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण देत असताना पियुष भोईर फलंदाज बाद होताना हार्दिक पाटीलला मिळते पहिली सफलता आपल्या खात्यामध्ये आणि सांघिक दुसरी यावेळेला आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फलंदाज बाद, गॉन. गेले 9 चेंडू आपण पाहतोय. फक्त नॉन स्ट्राईक एंडला प्रेझेंटी लावतोय. अजूनपर्यंत त्याला स्ट्राईक मिळालेली नाही आहे कारण 8 चेंडूमध्ये 29 धावा. पहिल्या सामन्यामध्ये धुव्वेदार, दुसऱ्या सामन्यामध्ये धुव्वेदार फलंदाजी केली होती. खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारला होता. दुसरा सामना गावदेवी पांजू या संघाबरोबर चांगली फलंदाजी मात्र स्वीकारली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन भोईर नॉन स्ट्राईक एंडकडे. गुड डिलिव्हरी, जबरदस्त. सुहास पाटील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. हार्दिक पाटील एक डेंजरस स्पेल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 8 धावा 2 गडी बाद. कमबॅक केलं यावेळेला आई एकविरा रायडर संघाने. खूप विचार विनिमय केला असेल, स्ट्रॅटेजी आखली असेल, गेम प्लॅनिंग केलं असेल की या मॅच मध्ये आपल्याला काहीही करून डू अँड डाय, करू या मरो अशी स्थिती असणार आहे. सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला गेलाय. तेवढं सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. विजय कांबळे अँड यश देसाई आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. डिजिटल स्कोरर अँड ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. मृणाल म्हात्रे JTC चे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि HM साऊंड सिस्टमचे नयन म्हात्रे जे आज नाईटच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील. खूप चांगलं ग्रेट वर्क 2022 मध्ये त्यांचं सुद्धा मात्र आपण पाहिलं तर सुगीचे दिवस 2022ला सर्वांना लाभले यंदाच्या वर्षामध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. वाईटचा इशारा येतोय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पांजू प्रीमियर लीग, पांजू स्पोर्ट्स पांजू एक बलाढ्य संघ सातत्याने मात्र आपण पाहू शकतायत. परंतु त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगल्या प्रकारचं व्यासपीठ पांजू प्रीमियर लीग मध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. डी बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत असताना 5.50च्या सरासरीने
11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. लीग मॅचेस मध्ये जेवढं तुम्ही उत्तम दर्जाची कामगिरी करतील तेवढं मात्र प्रत्येकाच्या हृदयात तुम्ही जागा कोरतील. त्यासाठी या लीगच्या फॉर्मॅटचा उदय खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. गुड डिलिव्हरी. गेल्या मॅच मध्ये काय दर्शन भोईरने क्लास फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये मात्र आपण पाहू शकताय थोडासा चाच पडतोय कारण दबाव आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून दबावाला न जुमानता चांगलं तुम्ही क्रिकेटमध्ये जेवढं एन्जॉय करतील तेवढं तुम्हाला क्रिकेटचा रस स्वाद मिळेल असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलं होतं. यावर ऑफ साईडला फटका चांगला इनसाइड आउटचा फटका दबाव आला होता आणि दर्शन भोईर यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला तिसरा धक्का. त्याचं कारण होतं की नॉन स्ट्राईक एंडला जवळजवळ 9 ते 10 चेंडू मात्र तो पाहत राहिला आणि त्या दबावाला मात्र या ठिकाणी जुमानला गेला आणि फलंदाज दर्शन भोईर पांजू इंडियन्स संघाला मात्र एक मोठा धक्का. दर्शन भोईर गॉन. अमोल वेतुस्कर एका साईडला पाहायला मिळतात. एक महान यष्टीरक्षण म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये डंका वाजवला. चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजीमध्ये विशाल नाईक सरांनी डंका वाजवला आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सिंगल डबल काय क्रिकेटमध्ये होतं. आताच्या खेळाडूंना सिंगल डबल पूर्णपणे विसरलेत. पहिलेचा काळ असा होता की MRIच्या चेंडूवर 2 ते 3 षटकं अशी वाट पाहावी लागायची की पहिला षटकार कधी पाहायला मिळेल. परंतु आता ऐरे गैरे नथू खैरे एवढं मात्र टेनिस चेंडूला आउट ऑफ दी पार घालवतात. काळ बदलला, वेळ बदलला. विजय कांबळे हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. ग्लाइड केलं गेलं होतं. डिफेन्स खेळत असताना मात्र या ठिकाणी थोडीशी चुकी करतायत आणि 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत किशोर भोईर यांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. तिसऱ्या षटकातील 4था चेंडू. कारण पांजू गाव म्हटलं की ट्रॉफीसाठी ओळखलं जायचं. कशा पद्धतीने ट्रॉफी यंदाच्या वर्षात असतील, कशा पद्धतीने ट्रॉफी पुढील वर्षात असतील हेच फक्त नेम असायचं. यावेळेला आपण पाहू शकताय चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेगला. फेकी येईपर्यंत एकच धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. कारण या पांजू गावाला खूप मात्र या आपण पाहू शकलात तर टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित खेळाडू या पांजू गावामध्ये पदस्पर्श केलेत. खास त्या ट्रॉफीसाठी खेळण्यासाठी यायचे. 14 धावा 3 गडी बाद. यावेळेला सरळ बॅटने त्या रडारमध्ये चेंडू आला आणि सुहास पाटीलच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. खणखणीत PPL षटकार. गोड आवाजात गोड षटकार. 6.
या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 या धावसंख्येवर 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक एकंदरीत 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा. सुहास पाटीलचा हा एक सुंदर फटका पाहायला मिळाला. ओव्हरपिच चेंडू होता आणि प्रत्येक फलंदाज अपेक्षा करत असतो की ओव्हरपिच चेंडू, फुलटॉस चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू कधी मात्र मिळेल आणि त्या चेंडूवर मात्र मी कधी प्रहार करेन याकडे मात्र लक्ष असतं ते प्रत्येक बॅटरचं, अर्थातच फलंदाज. ऑन साईडला फटका चांगला आहे. हार्दिक पाटील मात्र पुढे सरसावतोय. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करताय क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा मिळतील सुहास पाटीलला आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट होत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. या षटकाचा विचार केला तर तुषार म्हात्रेच्या गोलंदाजीवर 11 धावा, 1 गडी बाद जरूर केला, परंतु 11 धावा खर्च केल्या आणि 3 षटकांमध्ये 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकाल पांजू इंडियन्स हा संघ पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना 7वा क्रमांक सामना असेल आणि तो असेल राहुल 11 आणि स्वप्न साकार. आता मात्र या सामन्यामध्ये स्वप्न साकार करतील का स्वप्न साकार संघ, कारण एका धावेने पराभूत झाला होता प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकलात. पांजू चॅलेंजर्स या संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकला होता. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा पांजू प्रीमियर लीग 2022. सामने होती पांजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पांजू क्रिकेट मैदानाला. पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या आणि जास्तीत जास्त पाणी प्राशन करा दिवसाभरामध्ये, कारण डिहायड्रेशन होणार नाही. या उष्णतेचं तप्त तापमान आपल्याला पाहायला मिळतं आणि यंदाचं क्रिकेट खूप लांबणीवर क्रिकेट गेलं आहे. कोरोनाचा काळ 2 वर्ष आपण खूप उपासमारीने मात्र उपासमारीची वेळ आली होती. दानशूर व्यक्तिमत्वांनी घराघरामध्ये काही आपण पाहू शकलात खूप काही सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु कोरोनाने एक शिकवलं की कशा प्रकारची बचत करावी, कोण नातेवाईक आपल्या जवळचे आणि कोण नातेवाईक आपल्या जवळचे नाही आहेत ते मात्र हे सुद्धा शिकवलं. अशा काळामध्ये आपण सातत्याने झगडलो, परंतु आज परमेश्वरांचं आपण नक्कीच कुठेतरी ऋणी आहोत की ज्यांनी भूतलावर आपल्याला आतापर्यंत व्यवस्थित ठेवलंय. त्या परमेश्वरांचं खूप आम्ही नक्कीच परमेश्वराचं धन्यवाद व्यक्त करतोय, ऋणी राहतोय. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने भावेश गोलंदाजी मार्कवर येताना भावेश भुईर. कारण भावेश हे नाव फक्त टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भावेश पवार हे नाव खूप उंचावलं गेलं. आज मात्र जुचंद्रच्या क्रीडा नगरीमध्ये स्वयं गोरसई बी संघ हा खेळताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सेकंड टाइम येईल. मालजीपाड्याच्या मैदानात कामन संघाने पराभूत केलं होतं. थर्ड टाइम येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या स्पर्धेमध्ये, त्या जुचंद्रच्या क्रीडा नगरीमध्ये. पहिल्यांदा द ग्रेट मराठा आपण पाहिलं, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकलात. तदनंतर आर के ट्रॉफीमध्ये आपण पाहू शकलात मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी आणि आता मिथुनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आज शेवटचा सामना त्यांचा पाहायला मिळेल. 22 धावा, 3 गडी बाद. लेफ्ट हँड पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज किशोर भुईर आपल्या बॅटिंग स्टान्सवर. भावेश भुईर यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हुकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता खराब चेंडू होता. त्याला जैसी गेंद वैसी नसीहत विशाल नाईक सरांकडून. यस, चौकाराचा सिग्नल. 4.
26 रन 26 धावा. गुड डिलिव्हरी, टप्पा चूक पद्धतीने पंचांकडे दात, मात्र या वेळेला चुकी करतायत यष्टीरक्षक. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर कदाचित बॅटची एज या वेळेला की बॅटची एज होती आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक धाव मिळते ती फलंदाजाच्या खात्यामध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मंगलदास घरत नेहमीच मॅचचा आनंद घेणारे एक व्यक्तिमत्व. कुठेही स्पर्धा असो, कोणतीही स्पर्धा असो, मंगलदास घरत यांचं कॉम्प्लिमेंट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. या वेळेला मात्र हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावांकरता PPL षटकार. क्या बात आहे, 6 धावा. मारती चौकार षटकार भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगीत प्रेक्षक 33 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला चेंडू होता, तेज रफ्तार चेंडू आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा चुकी करतात त्या ठिकाणी. पंचांकडे दाद मागता मागता खूप उशीर झाला आणि पंच मात्र यावेळेला दाद फिटावून लावतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा. एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल करण्याचा मानस होता आणि सुहास पाटीलची बॅट बोलू लागली. 7 चेंडूमध्ये 15 धावा. किशोर भोईरच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 8 धावा आणि इथे पार्टनरशिप बिल्ड केली गेली आणि त्या कारणास्तव आतापर्यंत धावा फार वेगाने वाढताना पाहायला मिळतात. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. डीप मिड विकेटचा हार्दिक पाटीलने चुकी केले. बॅकअप चांगला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचते 35 वर आणि 36 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये समोर ठेवलं गेलंय. चला, राहुल 11 संघाचा कर्णधार आणि स्वप्न साकार संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. 36 धावांचं लक्ष्य समोर असेल. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. कारण या 36 धावा करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर आई एकविरा रायडर या संघाला. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया त्वरित मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये.
या ठिकाणी पांजूकर या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. गुलशन एका साईडला आपण पाहू शकाल. स्वप्न साकार आणि राहुल 11 या संघाच्या माध्यमातून सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला सामन्याला सुरुवात होते. 36 धावांचं लक्ष्य. एका साईडला IPLचा हंगाम जरी असला तरी सुद्धा मात्र खूप चांगलं क्रिकेट PPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. टॉस केला जाईल. या षटकानंतर आपण कॉइन स्पिन केला जाईल. सामन्याला सुरुवात. गावदेवी स्पोर्ट्स एका साईडला जर आपण पाहिलं तर पांजू इंडियन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली होती दर्शन भोईरने. मच्छिंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच टी शर्ट स्पॉन्सरशिप करत असताना पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला स्टार्ट ऑफ द मॅच राहुल 11 संघाचे गुलशन भोईर या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका. पांजू चॅलेंजर्स एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पियुष भोईर पांजू एक्सप्रेस. पहिला चेंडू काय आक्रमकता या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय तुषार मात्र एका साईडला आपण पाहू शकतायत. आणि विघ्नेश भोईर स्ट्राईक एंड कडे. प्लेइंग 11 ची लिस्ट स्वप्न साकार आपण घेऊन यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पियुष भोईर. आपल्याला कधी कधी अशा प्रकारची टेक्निक सुद्धा आपल्याला वापरता येते. अशा प्रकारचे काही गोलंदाज सातत्याने आपण पाहू शकतायत. आणि त्याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं की फलंदाजांचा बॅटिंग स्टान्स, त्यांची पोझिशन, त्यांचा बॅटचा फ्लो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पियुष भोईर पांजू एक्सप्रेस. विघ्नेशसाठी काय जबरदस्त गोलंदाजी यावेळेला. टप्पा पडल्यानंतर या 36 धावा एक रफ अँड टफ स्कोर असेल. जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर डेफिनेटली या 36 धावा मात्र 56 धावासारखे वाटतील असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये आणि शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. कारण सरण्याच्या रंगापेक्षाही बदलणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. स्वप्न साकार संघ आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. तिन्ही चेंडू चाचपडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहू शकाल. पियुष भोईर मॅग्निफिसंट बॉलिंग. जरी आज मी फलंदाजीमध्ये चमक केली नाही या मैदानात पहिल्या इनिंगमध्ये तरी सुद्धा माझ्याकडे विथ द बॉलने करण्याची क्षमता आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. विघ्नेश भोईर पूर्णपणे अडचणीत परंतु दबावाला न जुमानता चांगल्या प्रकारचा खेळ कशा पद्धतीने केला जाईल. यावेळेला विघ्नेश भोईरच्या बॅटमधून कनेक्टिंग जबरदस्त पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता आणि एकंदरीत आपण रोपवर पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र आदळतोय. 6 धावा. गुड शॉट. षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. अभिमन्यू ठाकूर यांचे पिताश्री आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्यांचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. प्राप्ती वॉरियर्स हा संघ आहे आणि टीम मेंटॉर म्हणून दिनेश किनी काम बजावतात. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. भावेश काठे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 7. विघ्नेश भोईरचं मी कौतुक करेन. 3 चेंडू आल्यानंतर
चौथ्या चेंडूवर षटकार आत्मविश्वासाने खेळला गेला होता. ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये 13 मेच्या दिवसामध्ये 15 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी केली, सनत जयसूर्या या खेळाडूची मात्र बरोबरी केली ते आपण पाहू शकलात. बेस्टो या खेळाडूने पंजाब किंग्स संघातून खेळत असताना दुसरं त्याचं अर्धशतक या हंगामातलं. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न पियुष भोईरची मात्र सुंदर मेहनत होती, प्रयत्न चांगले केले होते आणि तुषार मात्रेने मात्र यावेळेला दर्शवलं. थँक्यू व्हेरी मच. एक धाव येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 धावा. कॉलिंग जर व्यवस्थित झालं असतं तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. नितीन पाटील शॉट मिडॉनला होते, पियुष भोईर तिथून धावत आले. जर कॉलिंग व्यवस्थित झालं असतं तर डेफिनेटली हा झेल टिपला गेला असता. करण भोईर पाण्याची व्यवस्था करतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, अजून 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 28 धावा 9.33च्या सरासरीने. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया आपण डीजेला संधी. क्रिकेटमध्ये तुम्ही कसं डेडिकेशन केलं याला खूप महत्त्व असतं. आपण किती जगलो याच्यापेक्षा आपण त्या जगण्यात किती महत्त्व दिलं याला सुद्धा खूप किंमत आपल्याला मोजावी लागते. हे सातत्याने पाहिलंय. आपण 100 वर्ष जगलात परंतु आपण समाजासाठी काय देणं राहिलं, आपण क्रिकेटसाठी काय डेडिकेशन केलं याला खूप महत्त्व दिलं जातं. हे आपण सातत्याने पाहिलंय. नितीन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 28 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आपला अनुभव दाखवतोय की जर अशा चेंडूवर मात्र प्रहार करण्याचे प्रयत्न केले तर बीट होशील. तुषार मात्रे. धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेले. 17 चेंडू 28 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. झेल होऊ शकेल मात्र दर्शन भोईरचे खूप चांगले प्रयत्न. वॉट एफर्ट. सुपर फिल्डिंग. फक्त एकच धाव. आपल्या संघासाठी 5 धावा रोखल्या गेल्यात. ब्रिलियंट. काही क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि हळुवारपणे मात्र यावेळेला हवेत उडी मारणं या सर्व काही गोष्टी मात्र क्रिकेटला अनुसरून. म्हणूनच दर्शन भोईर म्हणतो क्रिकेट इज माय पॅशन. धावसंख्या 9 धावा. नितीन पाटील पुन्हा एकदा डेड बॉल. विशाल नाईक सर या ठिकाणी दर्शवत असताना 9 धावा फलकावर. 8 वरून हळुवारपणे मात्र एक धाव सरकली. ऑन साईडला फटका चांगला आहे. दर्शन भोईर आता मात्र या वेळेला पहा प्रयत्नांती परमेश्वर. या अगोदर प्रयत्न चांगले केले, प्रयत्नानंतर यश कसं मिळावं हे मात्र आपण पाहतो. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसं तुम्ही मेहनत करत राहा, तुम्हाला एक ना एक दिवस यश जरूर मिळेल आणि तेच मात्र यावेळेला केलं दर्शन भोईरने. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. कमलाचे फुलाला गवत्या 32 पाकुल्या गवत्या 32 पाकुल्या. कमलाचे फुलाला गवत्या 32 पाकुल्या.
या धावसंख्येवर कालच्या दिवसामध्ये 60वा सामना आपण पाहिला IPLचा. ज्या पद्धतीने बेंगलोर या संघाबरोबर खेळताना पंजाब किंग्स संघाचा धुव्वेदार फलंदाज जॉनी बेस्टो याने हंगामातलं दुसरं शतक झळकावलं. आपल्याला आठवत असेल की 2008 मध्ये सनई जयसूर्याने मुंबई इंडियन्स संघातून खेळताना 21 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि त्यांची बरोबरी मात्र केली ती जॉनी बेस्टोने. खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. IPL मध्ये मात्र हा रेकॉर्ड करणारा आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची बरोबरी केली. 9 धावा. चला स्पीडअप करा गेम, कारण 4:20 झालेत. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. अर्थातच इथून जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहू शकाल 18 षटकं आणि 3 चेंडूंचा खेळ करायचा आहे. धावसंख्या 9, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितीन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर लेग ब्रेकचा मारा. गुड डिलिव्हरी, सुंदर. भावेश भोई स्वतःची विकेट किती महत्वाची आहे यावेळेला दर्शवत असताना लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फार वेगवान चेंडू होता यावेळेला, कारण नितीन पाटीलने बॅटिंग स्थान जाणला होता भावेश भोईरला. मात्र यावेळेला चेंडू रडारमध्ये देऊन चालणार नाहीये, कारण लेफ्ट हँड बॅटरला खूप हवेचा झोत आहे आणि त्यासाठी मात्र यावेळेला वेगवान मारे करण्यासाठी एक्सपर्ट आणि खूप चांगल्या प्रकारचा झेल मच्छिंद्र भोईर मी नुकताच उल्लेख केला होता, ज्यांच्या माध्यमातून पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला टी-शर्ट जे स्पॉन्सरशिप करताना क्रिकेटचं फार वेड, क्रिकेटचा जिव्हाळा आणि प्रथम द्वितीय कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून पांजू प्रीमियर लीगला 10,000 आणि 7,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मच्छिंद्र भोईर साहेब यांच्या माध्यमातून त्यांनीच टिपलेला हा झेल त्यांच्या सुद्धा स्मरणात राहील. गुड कॅच, फलंदाज बाद. जाऊया आपण डीजेकडे. पूर्णांक 5 चेंडू. नितीन पाटील विकेट टेकिंग गोलंदाज. मी अनुभवाने समृद्ध आहे, माझ्याकडे ते कॅलिबर आहे, माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे हे दर्शवत असताना मी उन्हाळी पावसाळे का जास्तीत जास्त पाहिलेत, टेनिस क्रिकेटला मी डेडिकेशन कसं दिलंय याकडे लक्ष असताना एक मास्टर माइंड गोलंदाजी केली जाते. गुड बॉलिंग बाय नितीन पाटील. नवीन फलंदाज करण भोईर. यावेळेला ऑन साईडला करण आल्या मात्र नितीन पाटीलचं स्वागत करतोय या षटकाराने. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. चेअरचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. यावेळेला चेअर डिस्ट्रॉय केले गेले. धावांची गती फलकावर 15. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये 21 धावा. हे सामन्याचं समीकरण 12-21चं समीकरण पाहायला मिळतं. 5 चेंडू व्यवस्थित हाताळले होते, त्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि इकॉनॉमिकल मात्र यावेळेला घसरला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतात जे 2 कंप्लीट झालेत. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेश काठे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत करण भोईर आल्या मात्र या ठिकाणी दर्शवतोय आय एम ऑलवेज रेडी, एस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो हे दर्शवत असताना आपण पाहतोय एकविरा रायडर या संघाला. बारा चेंडू 21 धावा. चला स्पीडअप करा जरा गेम. तुषार मात्र एका साईडला 2 धावांची खेळी करतोय. 12-21चं समीकरण. यावेळेला पंचांकडे दात, बॅटची एज, काय पंचांची नजर पाहायला मिळते. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळणारे अमोल वेतोस्कर अँड विशाल नाईक हे 2 पंच पाहायला मिळतात. एकमेकांच्या खाणाखोणा समजने वालों को इशारा काफी होता है.
डोळ्यात डोळा नजरेला नजर देऊन म्हणूनच आज पॉप्युलर पंच म्हणून ओळखले जात आहेत. टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज पाहायला मिळतोय भावेश काठे. यावेळेला करणच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार वर शॉट, सुपर टायमिंग, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता फ्लॅट 6. करण भोईर जसा आला तसं मात्र याने करण भोईरने मात्र दहशत दरारा पुन्हा एकदा मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. परंतु तेवढा चांगला चेंडू आता मात्र खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये 14 धावा हे सामन्याचं समीकरण. एकविरा रायडर पांजू या संघाला आपण पाहू शकतायत. खूप सुंदर नाव. कार्ल्याच्या डोंगरावरी एकविरा मातेला नमन. आगरी कोळी बांधवांची कुल स्वामिनी, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय करण भोईर इज ऑन अ फायर. करण भोईर नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते सुस्थितीमध्ये 28 या धावसंख्येवर एकंदरीत पाहायला मिळते. विजयासाठी आता मात्र 8 धावांचं लक्ष्य. जबरदस्त. करण भोईरची आक्रमकता काय असते, सुपर बॅटिंग म्हणतात ना. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. आणि ते कष्ट, ती मेहनत खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी. भावेश काटे या वेळेला मात्र स्वतःमध्ये परिवर्तन करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28. चेंडू आहेत तुमच्याकडे आता मात्र आपण पाहू शकतायत जवळजवळ 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांचं लक्ष्य. सामना होता कुठे, आला कुठे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला पहिल्या षटकांपासून जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकारांसहित 13 धावा खर्च केल्या गेल्यात. विचार करण्यासाठी करण भोईरने भाग पाडलंय प्रतिस्पर्धी संघाला. अर्थातच यावेळेला संघ पाहायला मिळतोय पांजू इंडियन्स या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय करण भोईरने केलेली आतापर्यंत धुव्वेदार फलंदाजी. टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट खूप मायने राखते हे आपण सातत्याने पाहिलंय. तुमची जबाबदारी, तुमचं डेडिकेशन क्रिकेटच्या माध्यमातून कसं असायला हवं. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 100% देतायत का. कारण जेव्हा प्लेइंग 11 मध्ये तुमची निवड केली जाते तेव्हा मात्र एक तुमचा ऑटोमॅटिकली होप्स वाढतात. कारण आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. सुहास पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत. यश देसाई अँड विजय कांबळे आमचे 2 ऑफिशियल गुणलेखक. सुहास पाटील 6 चेंडू 8 धावा. तुषार म्हात्रे करण भोईरकडे स्ट्राईक देईल का हा प्रश्नचिन्ह सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहतोय उद्भवला गेलाय. यावेळेला मात्र तुषार म्हात्रे हम भी किसी से कम नहीं.
सरळ चेंडू आमच्या कॅमेरामॅन मित पाटीलच्या अभिवादनसाठी 6 धावा. गुड शॉट. आता मात्र यावेळेला 5 चेंडू आणि 2 धावा. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. करण भोईर जसा आला तसा मात्र या वेळेला मोटिवेशन दिलं की काय, कारण जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल ती म्हणजे प्रेरणा, अर्थातच मोटिवेशन. ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र या ठिकाणी सर्व होप्स होते ते मात्र धुळीस मिळाले. किशोर भोईर यांना बीट करून मात्र आई एकविरा रायडर संघ या ठिकाणी आपण पाहू शकतायत विजयश्री खेचून आणतोय. करण भोईरची उत्कृष्ट फलंदाजी. हँडशेक करण्यासाठी पहा चिल्लर पार्टी मात्र मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी. हे उद्याचे पांजूचं क्रिकेट मात्र भवितव्यात उज्ज्वल करतील. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक छोटा बसला होता, तो सांगत होता की आहे एकविरा रायडर संघाचं विन होईल.